आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज। मी राहुल वसंत पाटील, मुक्काम पोस्ट पाडळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। आमच्या गावची एवढी समस्या आहे की जलजीवन आणि जलस्वराज्य हा दोन योजना आहेत पाणी पुरवठे। जलस्वराज्य ही योजना 2008-9ला चालू झाली असं कागदपत्रे आहे, पण कुठंही हस्तांतर त्या योजनेचं नाही। आणि त्या योजना चालू आहे म्हणून शासनानं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारची ही योजना होती जलजीवन, की हर घर पाणी आणि मानसी 55 लिटर पर दिवसाला द्यायचं ही एक उद्दिष्ट शासनानं धोरण केलेलं आहे। आणि या धोरणानुसार काही सरपंच, उपसरपंच आणि सदस्य बॉडीने खोटी कागदपत्र देऊन आणि त्याला साथ घालणारे अधिकारी पाणी पुरवठ्याचे यांनी माहिती सगळी पूर्ण खोटी घेऊन याची कागदपत्र सादर करून शासनाचा 1,37,00,000 रुपये मंजूर करून घेऊन गेले 10 दिवस झालं काम चालू केले। मी वारंवार गेले 2 वर्षे याचा पाठपुरावा करतोय, तरीही उडवाउडवीची उत्तरं चालू आहेत, पत्रव्यवहार नुसतं चालू आहे, त्याच्यावर कुठलीही ॲक्शन नाही, रिॲक्शन नाही आणि बेधडक काम चालू केलं आहे। आणि ते पाणी मिळणार कुठलं गावाला ह्याचाच विचारपूस करत असताना कुठलंही शासकीय कार्यालय अजून तयार नाही आणि पाणीही गावाला नाही, आमच्या मिळालेलंच नाही। दोन्ही योजना आत्ताच्या बी नाही मिळणार आणि पूर्वीची बी योजना हस्तांतर नसल्यामुळे ती योजना कोणाकडे आहे। 98 लाख खर्च करून पाणी नाही आणि आता 1,37,00,000 खर्च करून सुद्धा पाणी मिळणार नाही। त्यासाठी कारवाई करणे गरजेचं आहे। जे जे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, ज्यांनी कोणी खोटी माहिती दिल्या त्यांच्यावर सर्वांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी अमरण उपोषण मी इथं आज जिल्हा परिषदेच्या दारात येऊन बसलेलो आहे।